प्रचंड म्हणजे आम्हाला प्रचंड त्रास होतोय। कदाचित आमच्यासाठीच ती केली असेल सोय, पण ती सोय झालेली नाहीये, ती अतिशय गैरसोय झालेली आहे। आणि म्हणजे बारीक जो असा काय म्हणते भूकंप, तसं रात्री अक्षरशः म्हणजे घरातल्या क्रोकरीचं कपाट हलतंय। विचार करा की काय त्रास होत असेल ते। प्रत्येकाच्या घरामध्ये म्हातारा माणूस असेल, लहान मुलं असतील, आणि बिल्डिंगला सुद्धा हे आहेच ना। 4थ्या मजल्यावरती 7व्या मजल्यावरती जर त्रास होतोय तर बिल्डिंगच्या पायाला पण कळत न कळत त्रास तो होणारच आहे। सदर बाबतीत आम्ही आमदार मीर कोटेचे यांना अर्ज दिले, BMCला दिलेत, MMRDला दिले की त्याचे स्पीड ब्रेकर टाकलेत ते फार गैरसोयीचे आहेत। त्याच्यामुळे मेनली कंटेनर, मोकळा कंटेनर असेल तर इतका आवाज होतो जसं एखादी धमाका झाला आहे। ह्याबाबत आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरपूर सूचना दिल्या आहे, पण त्यांनी म्हणावं तेवढं पूर्ण काम केलेलं नाही। गैरसोय अजून काही संपलेले नाही। म्हाताऱ्या लोकांना झोप येत नाही, परत लहान मुलं रडायला लागतात, इतका ह्या स्पीड ब्रेकरचा त्रास आहे। तो कमीत कमी लवकरात लवकर त्याचा दुरुस्ती व्हावी हीच आमच्या सगळ्या नागरिकांकडून प्रार्थना विनंती आहे। स्पीड ब्रेकर टाकल्याचा इतका डबल धमाका होतो आहे की दिवाळी रोजचीच आहे आमची, रात्री आणि दिवसा पण। त्यामुळे लहान मुलं झोपतच नाहीत, प्लस अबला वृद्ध यांना तर झोपेचं नावनिशाण नाही। त्यामुळे आजारी पडण्याचा मोठा धोका सुरूच झाला आहे। जवळजवळ आम्ही 1 महिना कंटिन्यू यांचा पाठपुरावा करतोय। संबंधित अधिकारी आम्हाला करतोय सांगतात, आणि थातून मातून काहीतरी केलेलं आहे खासदार साहेबांनी त्यांना सांगितल्यावर, पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही आहे। मी इथे गेल्या 15 वर्षापासून राहत आहे, परंतु हे जे रमलर्स आता लावलेले आहेत त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झालेलं आहे। रमलर्समुळे वाहनांचा जो वेग आहे तो काही कमी होत नाही। रात्रीच्या वेळेला खूप जास्त वेगाने वाहनं जातात, आणि त्याचा जो आवाज आहे रात्रीच्या निरव शांततेमध्ये, याचे मोठे वाहनं जातात त्याचा एकदम प्रचंड आवाज होतो। आणि त्या प्रचंड आवाजामुळे आमच्या आता जे सिनियर सिटीजन्स म्हणून आम्ही आहोत, तर आमची जे झोपमोड होते, झोपेचा निद्रानाश झालेला आहे, आणि मला माझ्या कानावर पण परिणाम झालेला आहे। कानावर ऐकू कमी यायला लागलेला आहे। माझी ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। आमच्या इमारतीमध्ये वयोवृद्ध खूप आहेत, पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, सगळ्यांना हा त्रास होतो। आणि ही जी मोठी मोठी वाहनं या रमलर्सवरून जातात, त्या रमलर्सवरून हे मोठी वाहने गेल्यामुळे बिल्डिंग्स प्रचंड हादरते, आणि एक छोट्या प्रमाणात जसा भूकंपाचा धक्का येतो त्या प्रमाणात ते आम्हाला जाग येते, आणि आम्ही असं खडबडून जागे होतो झोपेमधून। तर ह्याच्यावर आम्ही माननीय आमदार मीर कोटेचा साहेब यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं होतं। त्यांनी ते निवेदन त्यांच्या शिफारशीसह सर्व BMC अधिकारी, परिवहन अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांनी फॉरवर्ड केलं होतं, आणि त्याच्यावर म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही। आणि हे जे रमलर्स आहेत ते काढून टाकण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। तर आमची अशीच विनंती आहे मुलुंडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची की हे जे रमलर्स जे तुम्ही आमच्या सोयीसाठी केलेले आहेत, परंतु त्याची सोय न होता गैरसोयच जास्त होत आहे। त्यामुळे ते रमलर्स कृपया काढून टाकावे ही आमची मुलुंडकरांच्या वतीने नम्र विनंती आहे। एक्सप्रेस हायवेला जे स्पीड ब्रेकर बनवलेले ते आम्हाला धोकादायक आहे, आणि त्यामुळे आमची रात्रीची झोप बरोबर होत नाही। बिल्डिंग हलतात, घरातले भांडे हलतात, त्याच्यामुळे फार त्रास होतोय। अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा काही उपयोग झालेला नाही आहे।